जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी क्रूर हल्ला केलाय। त्यात अनेकांचा बळी गेलाय। मात्र दहशतवाद्यांनी गोळ्या घालण्याआधी पर्यटकांना धर्म विचारला असल्याचं बोललं जातं। आता त्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। याच मुद्द्यावरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या। शरद पवार आणि फडणवीसांमध्ये जुंपली। काश्मीर हल्ल्यावरून आरोप प्रत्यारोप। पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये क्रूर आणि भ्याड हल्ला केला। त्यात 28 जणांना प्राण गमवावे लागले। या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महिलांना टार्गेट केलं नाही, मात्र पुरुषांना गोळ्या घातल्या। धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी धर्म विचारला आणि त्यानंतर गोळ्या घातल्याचं बोललं जातंय। त्याचसोबत कुराणमधील आयात म्हणायला सांगितल्याचाही आरोप होतोय। याबाबत आता शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं। कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय हे सगळं? दोन लोकांचे मृत्यू झाले, 5 का 6 लोकांचे झाले। दोन लोकांचं विलगीकरण केलं आणि घरी गेल्याच्या नंतर त्या घराच्या भगिनी होत्या, त्या हजर होत्या। आम्हाला कोणाला काही हात करणार नाही, आमचा पुरुषांना प्रकार। शरद पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार उत्तर देत सल्लाही दिलाय। शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। काहीही असो, अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातलेल्या असो की न विचारता गोळ्या घातलेल्या असो, मात्र त्यांनी मानवतेची हत्या केली आहे। त्यामुळे या दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडायलाच हवी। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।